सांगितलेल्या कामाचं काय केलंस तू? माणसं तयार आहेत मालक, फक्त आम्ही तुमच्या ऑर्डरची वाट बघतो. मग हीच योग्य वेळ आहे, संपवून टाक त्या पोरीला. नाटक असं रंगायला हवं ना की कोणाला काहीच कळता कामा नये. आजपर्यंत चांगलं वागण्याचं नाटक केलं ते कोणाला नाही कळलं तर हे काय कळणार आहे? म्हणजे आजवर जे वागत होतीस ते खोटं होतं? हो. या पोराने जगणं मुश्किल केलंय. आज त्याच्यामुळे म्हातारीचं बोलणं ऐकावं लागलं. आजवर कधी बापाचं बोलणं ऐकलं नाही मी. नाहीतर काय, केवढा अपमान केला तुमचा. काय काय बोलल्या तुम्हाला, मला खरंच वाईट वाटलं. तू माझं सांत्वन करतेस की माझ्या जखमेवर मीठ चोळतेस? हे असं आहे तुमचं, चांगलं सांगायला गेलं की उलटच घेता. म्हणे जखमेवर मीठ चोळतेस. हो, यापेक्षा किती पटीने मोठ्या जखमा आपल्याला स्वामीला द्यायच्या आहेत, कधीही न भरणाऱ्या. पण काय करावं ना तेच कळत नाही. त्याचा विचार तू करू नकोस, तू डोकं अजिबात लावू नकोस. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय, मी विचार करत नाही? अगं हा काही वादाचा विषय आहे का आता? बरं आहे, तुला डोकं आहे, सांग काय करायचं, सांग ना. त्या रस्त्यावरच्या कार्ट्यामुळे पोटच्या पोराला सुनावलं तिने. असं काय झालं की तिला तो जास्त जवळचा वाटतोय? खरंच तुम्ही चुकला. तुम्ही सगळ्यांशी वाईट वागला, त्याची जाणीव झाली आहे मला. आपण सगळ्यांची माफी मागायची. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा असं सांगायचं. तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? मध्येच असं काय बडबडतेस? डोक्यावर परिणाम झाला होता, आता डोकं ताळ्यावर आलंय. पण खरंच खूप वाईट वागलो. तुम्ही चुकलात, माझंही चुकलं. मी मुक्ताची काळजी घ्यायला हवी होती आणि तुम्ही पैसे द्यायला हवे होते. अगं पण तूच म्हटली होतीस ना की आपण त्यांना पैसे द्यायचे नाही, आपलं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही म्हणून. इथेच चुकलो आपण. तुम्ही मगाशी विचारलत ना, स्वामीने असं काय केलं की तो माईच्या इतक्या जवळ गेला? त्याने मुक्ताचा जीव वाचवला, वेळेवर पैसे दिले, सगळ्यांशी प्रेमाने वागले. आपणही हेच करायचं, खोटं का होईना पण सगळ्यांशी प्रेमाने वागायचं. आपण सरळ विरोध केला ना की आपण त्यांच्या नजरेत वाईट ठरतो. आलं का लक्षात? अरे वा, माझी बायको तर एकदम हुशार झाली. म्हणजे जे माफी मागण्याचं तू म्हणत होतीस ते तुझं नवीन नाटक आहे. तर लावा, या नाटकाचे प्रयोग लावा. बघाच हा प्रयोग किती गाजतोय. आता काय प्रयोग करणार आहे कोणास ठाऊक. स्वामी, कधी कधी मी खरंच खूप एकटी पडते. खरं तर संसार हा दोघांचा असतो, नवरा बायकोच्या नात्यांभोवती गुंफलेला असतो. स्वामी, हे कामासाठी बाहेर गेले, अजून नाही आले. स्वामी, मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही, पण मला त्यांची खूप काळजी वाटत राहते. त्यांना सुखरूप ठेवा आणि ते येईपर्यंत मला संकटांशी लढण्याचं बळ द्या. मला माहिती आहे स्वामी, तुम्ही स्वामीच्या रूपाने या घरात वास करता. खरं तर तुमच्या नावांमध्येच नाही तर गुणांमध्येही तितकंच साम्य. तुम्ही स्वामीच्या रूपाने या घराचं रक्षण करता, संकटात आमच्या पाठीशी उभे राहता. स्वामी, असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यात आणि या घरात सुख शांती रांधू द्यात.
मला माहितीये तू स्वतःसाठी काहीच मागणार नाहीस. लग्न करून या घरात आलीस, माहेरी सुद्धा गेली नाहीस. मी तुझ्याशी खूप वाईट वागले, पण तू रागावली नाहीस कधी. नाही हो माई, आणि आपल्या माणसांवर कोणी रागवतं का? मी तर नेहमी तुम्हाला माझ्या आईच्या जागीच मानलं, आणि आपल्या आईवर कोणी रागवतं? तू सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहेस, पण मी मात्र मुलीसारखी कधी वागले नाही ग तुझ्याशी. माफ कर मला. माई, अशी मोठ्यांनी कधी लहानांची माफी मागायची असते का? उगीच काहीतरी बोलून मला लाजवू नका. स्वयंपाकघरात काम आहे, मी आलेच. हे बघ, आता दिवस खूप कठीण आहे. तू एकटीला समजू नकोस हं. मी आहे तुझ्या बरोबर, आणि दिनकर सुद्धा आता येईलच. मीही त्यांच्याच येण्याकडे डोळे लावून बसले. हो, आणि घरामध्ये काम पडलं असेल ना, जरा महाराणीला सांग, काहीतरी लोळत पडलेली असते. माई, अहो कोणाच्याही इच्छेविरुद्ध कोणाला काही करायला सांगू नये, आणि मनापासून केलेलं कार्यच सिद्धीच जातं, असं तुमच्याच ग्रंथात लिहिलंय ना. मी आलेच. हे बघ, आता स्वामीच्या रूपानं आपल्या घराला चांगला वारस मिळालाय. आता काही भविष्याची काळजी नाही. खूप चांगला मुलगा आहे. खरं सांगू, मला तुमच्या या काही गोष्टी कळत नाही. हे तुमचं काय ते तुम्ही ठरवा. मी आलेच. मुक्ता, मुक्ता, हे काय? तू दूध न पिताच झोपलीस? चल उठ लवकर, हे दूध पिऊन घे. अरे दादा, मला दूध नाही आवडत, मला नको. ते काय नाही, तू जर दूध नाही पिलीस तर तुझ्या ताकद कशी येईल, आणि ताकद नाही आली तर तू बरी कशी होईल? चल पटदिशी पिऊन घे. नाही रे दादा, मला नकोय दूध. ठीक आहे मुक्ता, तू जर दूध नाही पिलीस तर तू अशीच आजारी पडून राहशील. तुला शाळेत जाता येणार नाही, तुला शाळेला खाडे होतील, आणि तुझा अभ्यासही बुडेल, आणि तुझी जी आगीन गाडी आहे ना, त्याच्यासोबतही खेळता नाही येणार तुला. मला चालेल, पण मला दूध नको. ठीक आहे, नको पिऊस. आणि हो, माझ्याशी बोलायला नाही मिळणार तुला, चालेल ना? आणते दूध, पिते. दादा, मला शाळेत जायला मिळालं नाही तरी चालेल, पण दादा तू बोला माझ्याशी. तू नाही बोलस ना तर करमत नाही मला. होय ग मुक्ते, अगं तू लवकर दूध प्यावं म्हणून मी असंच बोललो ग. दादा, मला तुला काहीतरी द्यायचंय, पण तुला त्यासाठी डोळे बंद करावे लागतील. काय देणार आहेस सांग ना. तू सुद्धा मला कैऱ्या तर नाही देणार ना? नाही, तू अगोदर डोळे बंद कर आणि हात पुढे कर, मगच मी देईन. उघड डोळे, बघ. ही राखी, पण आज तर मला माहितीये आज रक्षाबंधन नाहीये, पण दादा मी एकदा आईला विचारलं की बहीण भावाला राखी का बांधते. तर आईने मला सांगितलं की भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून राखी बांधतात. दादा, दरवर्षी मी रक्षाबंधनाला राखी घेते, पण कोणाला बांधणार. मग मी आईला विचारलं.
मुक्ता, अगं बाळा अशी का बसली आहेस? अगं खेळायला नाही जायचं का तुला? आई, आज रक्षाबंधन आहे ना, माझी सगळी मैत्रिणी आपापल्या भावाला राखी बांधायला गेलेत. ही राखी मी कोणाला बांधू? मला तर भाऊच नाहीये. अगं बाळा, अशा किती मुली असतात की ज्यांना भाऊच नसतात. मग त्या सगळ्या काही तुझ्यासारख्या रडत बसतात का? तू ना एक कामच कर मुक्ता, तू आपलं देवबापालाच सांगून टाक की तुझ्यासाठी एक भाऊ आणायला. हो आई, देवबाप्पा मला भाऊ पाठवेपर्यंत ही राखी मी जपून ठेवणार आणि जेव्हा मला भाऊ मिळाला तेव्हा मी ही राखी त्याला बांधणार. बरं बाई, ठीक आहे. पण आई, रक्षाबंधनला भावाला राखी का बांधतात? कारण भावाने बहिणीचं रक्षण करावं, तिला वाईट गोष्टींपासून वाचवावं म्हणून. कळलं? दादा, तू माझी नेहमी रक्षा केलीस ना, म्हणून तुला ही राखी दे, मी बांधते तुला. तू माझी नेहमी रक्षा केलीस ना, त्यासाठी मी तुला राखी बांधते. रक्षाबंधनलाच बांधायची असते असं काही नाही. एकच दिवस तू माझा भाऊ नाही आहेस, तू माझा भाऊ नेहमी आहेस. म्हणून राखी बांधायसाठी कुठला दिवस नसतो. मुक्ता, अगं मी सुद्धा स्टँडवर आणि हॉटेलात येणाऱ्या लोकांच्या हातात ही राखी बघायचो. नवीन कपडे घालून ही राखी घालून फिरायची. मला सुद्धा वाटायचं की मला कोणीतरी राखी घालाय, पण कोण बांधणार राखी मला? शेवटी रस्त्यावरचा पोरगा ना मी, मग कोण बांधणार मला राखी? दादा, तू असं नको बोलूस. जर मला तेव्हा माहित असतं तर मी तुला तेव्हाच बांधली असती राखी. तर आज मला राखी आणि बहीण दोन्ही मिळाले. तर तू मला राखी बांधली नसतीस ना, तरी मी तुझी रक्षा केलीच असते ग. दादा, तू खूप छान आहेस. तूच तर वागायला शिकवलं. तू आणि घरातल्या सगळ्यांनीच वागायला शिकवलं एवढं छान मला. माई, अहो देवाला जरा विश्रांती करू द्यात आणि तुम्ही करा. एकदा का देवाचं नामस्मरण सुरू केलं ना की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही बघा. अगं बाई, ह्या वयातच भक्ती करायला मिळते. पूर्वीच्या वेळेला आमच्या बालवयात आणि संसारात असताना भक्ती करायला मिळतच नव्हती. आता भक्ती होते आणि मनही रमते. खरंय माई, आजकाल आपण भगवंताची आठवण सुद्धा आपल्या सोयीनेच काढतो. खरं तर आयुष्यभर मृगजळाच्या मागे धावून झाल्यावर उतारवयात भक्तिरसच आपल्याला तारतो. हो, हल्ली तसंच चाललंय ग. पूर्वीच्या आमच्या वेळेला देवपूजा केल्याशिवाय दिवसाला प्रारंभ होत नव्हता. आणि आपल्याला मात्र 2 क्षणही देवासमोर हात जोडायला वेळ नसतो. आणि संकटात मात्र आपण त्यालाच पाण्यात ठेवतो. बरोबर आहे ग. दुःखाच्या वेळेला देवाची आठवण होते, सुखाच्या वेळेला होत नाही. सगळं जगच स्वार्थी झालंय ग. नमस्कार. 12 नंबर म्हणजे स्वामी, तो इथेच राहतो ना? हो, पण तुम्ही कोण त्याचे? आम्ही आई वडील आणि खरे. आम्ही त्याला आमच्या घरी परत न्यायला आलो. काहीतरीच काय बोलताय? स्वामी माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे. कोण आहात कोण तुम्ही? आणि कशावरून स्वामी तुमचा मुलगा आहे? बघा, तुम्ही त्याला सांभाळत म्हणून मी तुमची आभारीच आहे. पण हो खरंच आम्ही त्याचे आई वडील आहोत.
तो बांद्याच्या स्टँडवरती राहत होता. लहानपणी खरं तर आम्हीच त्याला तिथं सोडून निघून गेलो. तो तिथेच मोठा झाला आणि नकळत आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून होतो. काही कामासाठी आम्ही बाहेरगावी गेलो. परत फिरून आलो तेव्हा आम्हाला कळलं की त्याला इथं कोणीतरी घेऊन आले म्हणून. अहो पण कोणी सांगितलं तुम्हाला? पत्ता कोणी दिला? तो जेव्हा हॉटेलमध्ये कामाला होता ना त्या मालकाने सांगितलं. आणि ज्याला त्यांनी इथं सोडलं तो त्याचा मित्र बांद्यात राहतो. त्यांनीच पत्ता दिला आम्हाला. आमचा मुलगा आम्हाला परत करा. हे बघा, तुम्ही उगीच काहीतरी बोलू नका. स्वामीला मी कुठेही जाऊ देणार नाही. आणि जर का इतकीच काळजी होती ना तुम्हाला तुमच्या मुलाची, तर तुम्ही त्याला बांद्याच्या स्टँडवर सोडलंच नसतं. तुम्ही काही उगाचच बनावट नका सांग. आणि बनावट कशाला काही सांगू आम्ही? तुम्हाला विश्वास नसेल ना तर त्या हॉटेलच्या मालकाला जाऊन विचारा. कुणाला काही विचारायची गरज नाही. तुम्ही आधी इथून चालते वा. असं कुणी काही सांगेल आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा? तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण आम्हीच त्याचे जन्मदाते आई वडील आहोत. तर आजपर्यंत तुम्ही त्याच्यावर जे पैसे घालवलेत ते आम्ही परत करायला तयार आहोत. पण आम्हाला आमचा मुलगा परत करा. जर इतकाच पैसा होता ना तुमच्याकडे, मग त्याला स्टँडवर राहून हॉटेलात नोकरी का करावी लागली? हॉटेलात काम करताना रोज माझ्याकडून चुका व्हायच्या आणि मग मला मार मिळायचा. काय तू एवढा छोटा आहेस आणि ते तुला मारायचे? मी सुद्धा खूप चुका केल्यात, पण आईने मला आतापर्यंत कधीच मारलं नाहीये. उलट ती मला समजावते की अशी चूक परत कधीच नाही करायची. अगं ती आपली आई होती आणि ते हॉटेलाचे मालक. त्यांना खरं तर माझं काम कधीच आवडलं नाही. माझी चुका त्यांच्या माराच्या धाकानेच जास्त व्हायच्या. दादा, आई म्हणते देवाला सगळे लोक समान आणि प्रिय असतात. मी सुद्धा पहिल्यापासून याच घरात राहते ना. तू तर रस्त्यावर राहायचास ना, पण देवाला तू आवडत नाहीस का? नसेल आवडत कदाचित, काय माहित. पण आता आवडायला लागलोय. दिगंबर आजोबा म्हणतात याचं कोणी नाही ना त्याचा देव असतो. पण आता मला सगळे मिळाले म्हणून मी स्वामींना नाही विसरलो. त्यांचं नाव मला मिळालं, त्यांच्यामुळं हे घर मला मिळालं. पण दादा, तू जायचं नाहीस कुठे? आता मला सोडून कुठेच नको जाऊ. आता तुला कोणच नाही मारणार, आणि जो तुला मारेल ना मी त्याला खूप रागवीन आणि कट्टी घेईन त्याच्याशी, जशी माईला घेतलेली तशी. मुक्ता, बरं झालं देवाने मला आई बाबा नाही दिले. जर ते मला दिले असते तर मला नाही वाटत त्यांनी मला तुमच्या इतका जीव लावला असता. आणि तुझ्यासारखी गोड बहीण मिळायला सुद्धा नशीब लागतं ग मुक्ता. दादा, नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे आता तुला कसं सांगू? नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे जे आपल्यासोबत घडतं ते. मोठे लोक म्हणतात की चांगलं वाईट हे नशिबामुळेच घडतं. बाहेर कोणतरी आलंय वाटतं. चल जाऊन बघू. नशिबाचा खेळ आहे हा. तेव्हा त्याला सांभाळायला आमच्याकडे एवढे पैसेच नव्हते. आमचेच खायचे हाल झालेले, तर त्याला कुठे सांभाळणार? म्हणून त्याला असं रस्त्यावर सोडलं. पण आता नशिबाने तो आम्हाला परत मिळाला. आम्हाला आमचा मुलगा परत करा. एवढे दिवस तुम्हाला त्याची आठवण राहिली, आता कशी आली? भाऊजी, अहो तुम्ही तरी सांगा ना की स्वामी माझा मुलगा आहे. बरोबर आहे ताई, स्वामी आपल्या घरातला मुलगा आहे. असं कसं कोणीही त्याचे आई वडील म्हणून येऊ शकतात? हाच माझा मुलगा. बाळा, ओळखलंस मला?
आई आहे रे तुझी. आई अगं कोण आहेत ह्या? तू मला नाही ओळखलंस? कसा ओळखशील म्हणा. मी तुला लहानपणी टाकून गेलेले ना. खरंच मी पापी आहे रे. पण तू मला हवी ती शिक्षा दे, पण स्वतःपासून लांब नको नेऊ. चल आपण आपल्या घरी जाऊया. आई मला कुठेही नाही जायचंय ग. बाळा काळजी नको करूस. तुला आम्ही कुठेही नाही जाऊ देणार. या घराची काळजी करायचं कारण नाही. बोलवा पोलिसांना, बघूया कोण खरं बोलताय ते. मी तुमच्या पाया पडते. मला माझा मुलगा परत द्या. बाळा अरे काय झालं रडायला? अरे मी आहे ना तुझी आई. आता रडायचं नाही बरं का. अगं मला बाबांची खूप आठवण येते ग. अरे मग मी आहे ना इथे. आता तू त्या सगळ्यांना विसरून जायचं.